ओके. याचं आपल्याला दिसतं की रूढ अर्थाने अतिशय यशस्वी माणसं हम्म, आत्महत्या करतात. हम्म, तर हे का होतं? कुठेतरी काहीतरी चुकतंय. बरोबर. हां, तर मग ह्याचं कारण कदाचित आपल्याला नक्की आयुष्याकडनं काय हवंय? हम्म, आपलं सुख कशात आहे? ह्याचा आपण विचारच केलेला नाही. सर्व ज्ञानी माणसं शहाणी असतीलच असं नाही. हम्म, सर्व बुद्धिमान माणसंसुद्धा शहाणी असतातच असं नाही. कारण आपण खूप वेळा बघतो बघ, एखादा स्कॅम करायचे आजच्या भाषेत मोठं, तर हम्म, तुम्हाला बुद्धी लागते. स्कॅम बरोबर. करणारे बुद्धिमानच असं, दे आर बरोबर. व्हेरी इंटेलिजंट. पण म्हणून आपण त्यांना शहाणे नाही म्हणत कधी. राईट. कारण शहाणपणात एक कुठेतरी नीतीचा धागा आहे. तुम्ही हम्म, कसं तुमचं ज्ञान, तुमची बुद्धी कशा प्रकारे वापरता, कुठल्या प्रपोर्शनमध्ये वापरता, हे सगळं त्या विस्डममध्ये आहे आणि फिलॉसॉफर्सना ते हवं असतं. नमस्कार, मी शंतनू वेल्हाळ. स्वरसाज स्टुडिओज निर्मित पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या एपिसोडचा आपला विषय आहे तत्त्वज्ञान, म्हणजेच फिलॉसॉफी. तर फिलॉसॉफी म्हटल्यानंतर बरेचदा हा विषय जड वाटतो किंवा बरोबर. भरपूर वास्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आपण सोप्या पद्धतीने आज जाणून घेणार आहोत की फिलॉसॉफी किंवा तत्त्वज्ञान म्हणजे नक्की काय. तर याचसाठी आपल्यासोबत आज या विषयावर गप्पा मारायला उपस्थित आहेत डॉक्टर दीप्ती गंगावणे मॅडम. नमस्कार. मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत शोमध्ये. धन्यवाद. त्यांची अगदी थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर त्या फिलॉसॉफीच्या प्राध्यापिका होत्या फर्ग्युसन महाविद्यालयात. सोबतच युरोपीय तत्त्वज्ञानाच्या पाऊलखुणा हे त्यांचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. सो त्याचसोबतच शैक्षणिक फिलॉसॉफी याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांचं काम सुरू असतं आणि सकाळमध्ये त्या लिहित असतात या विषयावर. बरोबर. तर आपण गप्पांना सुरुवात करूयात मॅडम. जरूर. अगदी सुरुवातीला मला विचारायचं आहे की प्रत्येक कॉन्सेप्टच्या म्हणजे अशा व्याख्या असतात, तसं तत्त्वज्ञानाची कोणती एक व्याख्या आहे का, किंवा तत्त्वज्ञान हो, म्हणजे हो. काय? तत्त्वज्ञानाच्या व्याख्या आहेतच आणि त्या मी सांगीनच. पण मला असं वाटतं बरं का, माझ्या दृष्टीने कुठलीही एखादी कन्सेप्ट काय आहे हे समजून घेण्यासाठी ती काय नाही हे इथपासून आपण सुरुवात केली तर जास्ती बरं होतं. कारण बरं. तत्त्वज्ञान हा शब्द आपण किंवा फिलॉसॉफी हा शब्द आपण एरवीच्या बोलण्यातही वापरतो हो. आणि तो खूप वेगळ्या अर्थाने वापरतो. हम्म, त्यामुळे मला असं वाटतं की समाजात तत्त्वज्ञानाबद्दलचे गैरसमजच खूप आहेत. बरोबर. तर मी आधी हे सांगते की तत्त्वज्ञान म्हणजे काय नाही, मग Right. आपण त्याच्या व्याख्यांकडे yes, जाऊया. yes. तर खूप वेळा बघ असं वाटतं, विशेषतः तुमच्या वयाच्या मुलांना असं वाटतं की तत्त्वज्ञान ही खूप म्हातारपणी करण्याची गोष्ट आहे. इतकं ते गंभीर आहे, इतकं जड आहे आणि त्याच्यात काहीतरी परलोक, मोक्ष बिक्ष असं बोललं हां, हो, जातं. हो, त्यामुळे हो. आत्ता कुठे या हे काही वय नाही आमचं. हो. हां, हे एक गैरसमज की मी खूप वेळा तत्त्वज्ञानाची सांगड धर्माशी तरी घातली जाते किंवा अध्यात्माशी तरी घातली जाते. बरोबर. आता तत्त्वज्ञानाला काही वावडं नाही या दोन्ही विषयांचं. बरं. पण तत्त्वज्ञान म्हणजे धर्माचं किंवा तत्त्वज्ञान म्हणजे अध्यात्माचंच काहीतरी असं मात्र नक्की नाही आहे. ओके. किंवा असंही होतं बघ खूप वेळा, एखादा खूप गंभीरपणे बोलणारा आपला मित्र किंवा मैत्रिणी असेल की ते काहीतरी गंभीरपणे आपल्याला सांगतात, आपण पटकन म्हणून जातो, अरे नको ना फिलॉसॉफी झाडू काय काय फिलॉसॉफी बोलतो, आम्हाला नाही असल्या फिलॉसॉफीत इंटरेस्ट. तिथे आपल्याला कुठल्या तरी विषयावर अतिशय सतत गंभीरपणे बोलणं म्हणजे फिलॉसॉफी असं काहीतरी बरोबर. डोक्यात असतं. किंवा आपण असंही म्हणतो की अरे तुझं तत्त्वज्ञान तुझ्याजवळ ठेव, माझं आयुष्याचं तत्त्वज्ञान वेगळं आहे, माझं वेगळं आहे. म्हणजे जणू काही आपापलं प्रत्येकाचं तत्त्वज्ञान आहे अशा पद्धतीने आपण बरोबर. बोलतो. तर हे सगळं त्या पातळीवर ठीक आहे. पण जेव्हा आपण तत्त्वज्ञानाचा एक अकॅडमिक सब्जेक्ट म्हणून विचार करतो फिलॉसॉफीचा, तेव्हा त्याचं स्वरूप या सगळ्यापेक्षा वेगळं आहे. ओके. तर ते आपण लक्षात घेऊया. आणि अच्छा. यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ह्या विषयाला 2500 वर्षापेक्षाही जास्त वर्षांचा इतिहास आहे. बापरे. हजारो वर्षाचा इतिहास आहे. बरं. आणि हे आपल्या परंपरेत आहे, म्हणजे भारतीय परंपरेत आहे, पाश्चात्य परंपरेत आहे आणि हे हजारो वर्ष जुनं आहे. तर आपण सुरुवात अशी करूया. तू व्याख्येबद्दल विचारलंस, तर व्याख्येचा एक प्रकार असतो म्हणजे एटिमॉलॉजिकल डेफिनेशन, की हा शब्दाचाच अर्थ काय. तसं आपण फिलॉसॉफी या शब्दाकडे बघितलं तर त्याचं फोड हा ग्रीक शब्द आहे आणि त्याची ओके. फोड फिलो ऑफ सोफिया अशी होते, अच्छा. ज्याचा अर्थ आहे शहाणपणाबद्दलचं प्रेम. सोफिया इज विजडम ओके. अँड फिलो इज लव्ह. अच्छा. तर फिलॉसॉफी म्हणजे मुळात शहाणपणाचं प्रेम. आणि अच्छा. ज्याच्याकडे हे शहाणपणाचं प्रेम आहे किंवा ज्याच्याकडे आपण म्हणूया पुढे जाऊन शहाणपण आहे, तो फिलॉसॉफर. ओ. अच्छा. हां, तर हे शहाणपणा हा जो आहे ना, हा बुद्धिमत्तेपेक्षाही वेगळा आहे आणि ज्ञानापेक्षाही वेगळा आहे. बरं. म्हणजे सर्व ज्ञानी माणसं शहाणी असतीलच असं नाही. सर्व बुद्धिमान माणसंसुद्धा शहाणी असतातच असं नाही. कारण आपण खूप वेळा बघतो बघ, एखादा स्कॅम करायचे आजच्या भाषेत मोठं, तर तुम्हाला बुद्धी लागते. स्कॅम बरोबर. करणारे बुद्धिमानच असं, दे आर बरोबर. व्हेरी इंटेलिजंट.
पण म्हणून आपण त्यांना शहाणे नाही म्हणत कधी. राईट. कारण शहाणपणात एक कुठेतरी नीतीचा धागा आहे. तुम्ही कसं तुमचं ज्ञान, तुमची बुद्धी कशा प्रकारे वापरता, कुठल्या प्रपोर्शनमध्ये वापरता, हे सगळं त्या विस्डममध्ये आहे आणि फिलॉसॉफर्सना ते हवं असतं. अच्छा. हां, तर ही एक पहिली आपण म्हणूया शाब्दिक व्याख्या अशी करता येईल. आणि तू तत्वज्ञान या शब्दाकडे जर आलास तर तत्वज्ञान हा शब्द आपण आता फिलॉसॉफी या शब्दाचं भाषांतर म्हणून मराठीत वापरतो. राईट. त्याच्या अर्थाकडे आपण वळलो तर असं दिसतं की तत्व जी आहेत, जी आपल्या दृश्य जगाचा भाग नाहीत, म्हणजे आपल्याला जे दिसतं, आता मला समोरच्या सगळ्या वस्तू दिसतात, मला ऐकू येतं, जी पंचेंद्रिय आहेत, बरोबर. त्या दिसणाऱ्या वस्तूंच्या किंवा त्यातल्या घटनांच्या जगामागे कुठली तत्व आहेत. उदाहरणार्थ आपण म्हणतो की कारणाशिवाय काहीच घडत नाही, बरोबर. म्हणजे कार्यकारण तत्व नावाचं काहीतरी असतं. तर ही जगाच्या मध्ये असलेली आधीच असलेली पण आपल्याला दिसून न येणारी अशी मूलभूत तत्व कुठली, ती किती आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे, त्यांचं नातं काय आहे, याचं ज्ञान म्हणजे तत्वज्ञान. खूप खोलात जाऊन एखाद्या विषयाचा अभ्यास तुम्ही केलात की तुम्ही आपोआप एका अर्थाने तत्वज्ञानाकडे वळता. कुठलाही विषय असो, विज्ञान असो, निसर्ग विज्ञान असो, सामाजिक विज्ञान असो, कुठल्याही ह्याचा खूप सखोल अभ्यास जेव्हा होतो तेव्हा तुम्ही मुळापर्यंत पोचता. त्यामुळे आम्ही अशी व्याख्या करतो तत्वज्ञानाची की इट्स अ स्टडी ऑफ फंडामेंटल प्रिन्सिपल्स. की अगदी मूलभूत ज्या आहेत तत्व आहेत, संकल्पना आहेत, त्यांचा अभ्यास. अच्छा. आणि एक मला नक्की सांगायला आवडेल की फिलॉसॉफी इज ऑल्सो कॉल्ड अ चाइल्ड ऑफ वंडर. कुतूहल जे असतं आपल्याला जगातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल, त्या कुतूहलाचं, त्या औत्सुक्याचं अपत्य आहे तत्वज्ञान. त्यातून ते जन्माला येतं. मला ही व्याख्या फार आवडते कारण ती आजतागायत त्याचा संदर्भ आहे. म्हणजे शहाणपणाचं प्रेम हे आपल्याला आजही आहे. आपल्याला सगळ्यांना आपण वाटतं आपल्याला आपण शहाणे आहोत असं नाही. कुणाला वाटलं की तुला जरा शहाणं व्हायची गरज आहे का, तर आपण नाही म्हणू, पण आपल्याला खरं म्हणजे माहिती असतं की आहे कुठेतरी अजून शहाणं व्हायची गरज आहे. ही सगळ्यांना सर्व काळात असते आणि सगळ्यांना सर्व काळात उत्सुकता असते, कुतूहल असतं. तर त्या कुतूहलातून तत्वज्ञानाचा जन्म होतो. ह्या तत्वज्ञानाच्या काही व्याख्या असं म्हणता येईल आपल्याला की त्या 2-4 डेफिनेशन्स आपण म्हणू शकतो. आता थोडंसं पुढे जाताना रोजच्या आयुष्यात जर आपण विचार केला तर तत्वज्ञानाचा काहीतरी रोल आहे, कारण की आपण अगदी आत्ता बेसिक गोष्टींबद्दल बोललो, पण मग ते कशा प्रकारे अधोरेखित होतं किंवा तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? काय होतं माहिती आहे, खूप वेळा म्हणजे मी सुरुवातीला जसं म्हणलं की तत्वज्ञानाबद्दल गैरसमज आहेत. त्यातला एक गैरसमज आहे की तत्वज्ञानाचा आपल्या रोजच्या व्यावहारिक आयुष्यात काहीच फायदा नसतो. ती केवळ एक बौद्धिक कसरत आहे किंवा ज्यांना त्याच्यात खूप इंटरेस्ट आहे त्यांनी करावं, पण आयुष्यात त्याचा काय उपयोग आहे. किंवा आम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे, आम्हाला सुख मिळवायचं आहे, त्याच्यासाठी आम्हाला पैसा कमवायचा आहे, आम्हाला त्याच्यासाठी अनेक गोष्टी करायच्या आहेत, इथे काय तत्वज्ञानाचा उपयोग आहे. तर माझ्या मते हा सुद्धा खूप मोठा गैरसमज आहे तत्वज्ञान या विषयाबद्दलचा. कारण त्याची व्याप्ती आणि त्याचा जो संदर्भ आहे, रिलेव्हन्स आहे, तो आपल्या जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रात आहे असं मी म्हणेन. हे काय आहे तर पहा, आता एक आपण काही उदाहरणं घेऊया की आपल्याला क्षणोक्षणी जगताना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण निवड करत असतो. अगदी म्हणजे आज काय खावं. आता उदाहरणार्थ तुम्ही मुलं जर बाहेर राहणारी असाल तर मग आज कुठे जावं नाश्ता करायला, हा करावा का साऊथ इंडियन करावा का, आज हा करावा, वडापाव खाऊया का बर्गर खाऊया, इथपासनं अनेक चॉईसेस आपण करतो. आज कुठले कपडे घालायचे, आज कुठे जायचंय, आज क्लासला बंक करायचंय का अटेंड करायचंय, प्रत्येक ठिकाणी आपल्याला निवड करायला लागते. ही निवड करताना आपण कशाच्या तरी आधारे करतो. बरोबर. खूप वेळा आपल्या आवडीनिवडीच्या आधारे करतो. पण समजा जरा जास्त गंभीर निवड असेल की मी आर्ट्सला जाऊ का सायन्सला जाऊ का कॉमर्सला जाऊ, का मी मॅनेजमेंट करू का मी लॉ करू, इथे आपण जास्ती गंभीरपणे ही निवड करतो आणि तिथे फक्त आवडीनिवडीचा प्रश्न येतो. आवड निवड असते, वेगळा असतो. त्या फॅकल्टीजचं आपल्याला ज्ञान असावं लागतं. या फॅकल्टीजमध्ये आपल्याला काय मिळणार आहे, ते ज्ञान घेऊन आपण पुढे काय करू शकतो, असा एक सगळा आवाका आपल्याला यायला लागतो. म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचं आहे की सर्व माणसांना आणि विशेष करून माणसांनाच हे पण आपण अधोरेखित करूया की हा प्रश्न प्राण्यांना नाही पडत. त्यांचं जीवन हे इतकं त्यांच्या इन्स्टिंक्ट्सवर आधारित असतं की उठलं, भूक लागली, अन्न शोधत गेलं, जिथे सापडलं तिथे खाल्लं, पोट भरलं, डन. तिथे उन्हात जाऊन तुम्ही आपण बघतो कुत्री कशी मस्त झोपा काढतात, मांजरी कशी उन्हाचा आनंद घेत असतात.
आपल्याला मात्र प्रत्येक वेळेस ही निवड करावी लागते. मला खायचंय आत्ता, पण इथे खायला माझ्या खिशाला परवडत नाहीये. बरोबर. मग मी आता कुठे खाऊ? तो विचार होतो. विचार होतो. निवड करायला लागते, त्यासाठी निकष वापरावे लागतात. त्याच्याही पलीकडे जाऊन खूप वेळा आपल्याला नैतिक निवड करावी लागते. माझ्या मित्राला अभ्यास करता आला नाही कारण तो आजारी पडला होता. आता परीक्षेत तो माझ्या मागे बसलाय. मी त्याला माझं उत्तर दाखवू का नको? कॉपी करायची नाही. हे असं बरोबर आपल्याला- आहे का चुकीचं हे आहे? बरोबर आहे का चुकीचं आहे? मला वाटतं माझ्या मित्राला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. बरोबर. तर ठीक आहे ना, काय बिघडलं? हा, पण एक पेच येतो आपल्या पुढे. बरोबर. तर हे सगळं होतं त्याचं कारण आपण एक विशिष्ट प्रकारचे प्राणी आहोत. आपल्याला साधी जाणीव नुसती सगळ्या प्राण्यांना असते, जिवंत प्राण्यांना तशी नाही. आपल्याला एक जाणीवेची जाणीव आहे. बरोबर. वी आर अवेअर दॅट वी आर अवेअर. त्यामुळे हे Right. चॉईसेस येतात. जिथे जिथे चॉईसेस येतात तिथे तिथे निकषांचा प्रश्न येतो की आपण Okay. कशाच्या आधारावर निवड करायची. राईट. आणि निवड करण्यासाठी काय काय पर्याय आहेत हेही माहिती लागतं आणि त्या पर्यायांचं ज्ञानही लागतं. ओके. ठीक आहे. म्हणजे निवडीच्या मागे काय असतं तर ज्ञान असतं आणि काय काय आहे ह्याचंही हे ज्ञान असतं बरोबर. आणि ते ज्ञान कसं मिळवायचं याचीही काहीतरी कल्पना असते. आता मी इथून तत्त्वज्ञानाच्या मूलभूत 3 प्रश्नांकडे वळते. म्हणजे मग आपण परत बघू की हे किती रिलेव्हंट आहे आपल्या डे टू डे लाईफमध्ये. तत्त्वज्ञानात 3 प्रश्न अतिशय मध्यवर्ती आहेत असं ओके. म्हणूया. एक आहे की जगात काय काय अस्तित्वात आहे. जे काही आहे जगात त्याचे किती प्रकार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ काही गोष्टी निर्जीव आहेत, काही सजीव आहेत. बरोबर. सजीवांमध्ये सुद्धा आपण म्हणतो की मॅन इज अ रॅशनल ॲनिमल, तर आपण काहीतरी विशेष हो. प्रकारचे आहोत. बाकीचे Category वेगळी, हां. कॅटेगरी वेगळी आहे. असे अनंत प्रकार आहेत आपल्या आसपासच्या जगात. शिवाय त्यात आपण अनेक वस्तू निर्माण करून त्यात भर घालतो. म्हणजे मी इथे या रेकॉर्डिंग स्टुडिओत आल्यावर मला वेगवेगळे प्रश्न पडू शकतात की अरे हा माईक आहे पण ते काय आहे तिकडे, इकडे काय आहे मागे, ह्याचं कार्य काय आहे, बरोबर. हे सतत मला पडतच असतात ना प्रश्न. बरोबर. तर जगात काय काय अस्तित्वात आहे, काय आहे, हा पहिला प्रश्न आहे. त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की जे काही आहे ते मला नक्की कळतं कसं, त्याचं मला ज्ञान कसं होतं. बरोबर. मी एक थोडं वेगळं उदाहरण देऊन हे स्पष्ट करायचा प्रयत्न करते. आज काल म्हणतो आपण की सोशल मीडियावर इतक्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचत असतात वेगवेगळ्या प्रकारे, पण आपल्याला हे माहिती असतं की ह्याच्यावर येतं ही प्रत्येक गोष्ट सत्य नसते. तिथे आपल्याला डिस्क्रिप्शन वापरावं लागतं बरोबर. की यातलं सत्य काय, यातलं असत्य असत्य काय काय. बरोबर. शेवटी ज्ञान जेव्हा आपण म्हणतो ती ज्ञान हे सत्याचं ज्ञान असावं लागतं. तर हे ज्ञान आपल्याला कसं होतं? सोशल मीडियामधून आपल्याकडे काय येतं तर माहिती येते, पण बरोबर. माहिती म्हणजे ज्ञान नाही. बरोबर. दॅट्स जस्ट इन्फॉर्मेशन. दॅट इज जस्ट इन्फॉर्मेशन. म्हणजे आधी डेटा असतो, मग त्याचं इन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट तो होतो, मग त्याच्यातून काहीतरी इन्साइट्स येतात आणि हे सगळं होतं तेव्हा ज्ञान होतं. राईट. तर हे ज्ञान कसं होतं, ज्ञान होण्याचे वेगवेगळे मार्ग कुठले, हा तत्त्वज्ञानातला दुसरा महत्त्वाचा प्रश्न. आणि आता मला समजा आपल्याला कळलं की मला अमुक अमुक गोष्टींचं ज्ञान आहे, बाबा आज विज्ञानाने मला भरपूर ज्ञान उपलब्ध करून दिले. आता हे ज्ञान घेऊन मी ह्याचं करायचं काय, मी वागू कसं, मी माझं बरोबर. जीवन जगू कसं, बरोबर. हा जो तिसरा प्रश्न आहे हा नीतिशास्त्रातला प्रश्न असतो. अच्छा. म्हणजे आज बघ विज्ञान असं म्हणतं की हो आम्ही क्लोन्स तयार केलेत, आम्ही जेनेटिक इंजिनिअरिंग करतो, पण ह्याचे सामाजिक परिणाम काय होतील, ह्याचे नैतिक परिणाम काय होतील, तर वैज्ञानिक म्हणून आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. आम्ही हे शोधून बरोबर. काढलं, बरोबर. पण आपल्याला माहिती की याचे परिणाम खूप चांगलेही होऊ शकतात, तसे खूप आणि भयानकही उपयोग होऊ कुठल्या शकतात. प्रकारे होऊ शकतो. उपयोग कुठल्या प्रकारे होऊ शकतो हे एक वेळ आपल्याला विज्ञान सांगेल, पण त्यातलं नैतिकदृष्ट्या योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, हे विज्ञान नाही आपल्याला सांगत, कारण विज्ञानाच्या अभ्यासाचा तो भागच नाहीये. म्हणजे यात विज्ञानाला कमी लेखायचा हेतू नाहीये. बरोबर. पण हे वैज्ञानिक ज्ञान आल्यानंतर सुद्धा काही प्रश्न उरतात, ते नीतीचे संबंधी असतात. चांगलं जीवन म्हणजे काय, चांगलं जीवन कसं जगायचं, इतरांची मी रिलेशन्स कशी ठेवायची. तू बघ आत्ता मला असं दिसतं की आजच्या आपल्या जगात काही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ पर्यावरणाचा प्रश्न. बरोबर. की जे काही पर्यावरणाची हानी होते आहे ती कशामुळे आपण केली हे तर आपल्याला स्पष्ट दिसते की ही माणसाने केली. राईट. मग तेव्हा आपला निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होता, तो काय असायला हवा होता. बरोबर. आज जर आपल्याला हे थांबवायचं असेल तर आपण कुठल्या प्रकारचा दृष्टिकोन घेतला पाहिजे. इथे तुमची फिलॉसॉफी खूप मदत करतं, कारण त्याचं ज्ञान विज्ञानाकडून घेऊन त्याचे ॲक्च्युअल परिणाम काय झालेत हे पाहून आपल्याला कुठल्या दिशेने जायचं याचं दिग्दर्शन याच्यात मिळू शकतं. ओके. तसंच रिलेशनशिपबद्दल आज तुमच्या पिढीपुढे रिलेशनशिप हा एक मोठा प्रश्न आहे. राईट. आणि त्यामुळे तो आमच्यासाठीही झाला आहे, कारण आमच्या घरात तरुण मुलं आहेत. मग ही रिलेशनशिप्स
आवश्यक असतात का खरोखर? चांगलं जीवन, सुखी जीवन ह्याचं रिलेशनशिप हा त्याचा अविभाज्य भाग आहे का, अपरिहार्य आहे का? आज आपण बघतोय की लग्नसंस्था बदलते, लिव्ह इन पर्यंत आपण येऊन पोचलोय, आपण LGBTQ बद्दल बोलतोय. तर ही सगळी समाजात सुद्धा असणारे घटक, त्यांचं एकमेकांशी नातं, आणि तिथून परत आपल्याला कुठे कुठे जायचे, राईट रॉंग आणि या राईट रॉंग सगळ्यामधून काय, व्यक्ती आणि समाज म्हणून आपल्याला कसं जगायचं, या सगळ्यासाठी आपल्याला तत्वज्ञान मदत करू शकतं. ओके, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी ते उपयुक्त आहे. नक्कीच उपयुक्त आहे. दॅट्स ग्रेट. आता त्याच्यामधूनच तुम्ही एक मगाशी मुद्दा मांडला, पर्सनल ग्रोथ किंवा त्याच्याशी रिलेटेड, किंवा आपण म्हणू शकतो की स्वतःचा उत्कर्ष वगैरे. तर यासाठी फिलॉसॉफी कशा प्रकारे मदत करते? कारण आता हे सगळे विषय बोलताना राईट रॉंगचा मुद्दा येतो, आणि मग आपल्यासाठी काय बरोबर आहे, बरोबर, हा एक मुद्दा समोर उभा राहतो. आणि हे जास्त करून आमच्या पिढीतल्या लोकांना आता आम्हाला सामोरं जावं लागतं, कारण की समोर खूप डेटा अवेलेबल आहे, मग त्याची इन्फॉर्मेशन आणि वगैरे गोष्टी. तर ह्यासोबत डील कसं करता येईल करेक्ट, फिलॉसॉफीने? खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे मी याचे 2 भाग करते. पहिलं तू म्हणालस की ते उत्कर्ष याच्याबद्दल. तर आता एका अर्थाने हे सरळ आहे की फिलॉसॉफी तुम्हाला भौतिक उत्कर्ष साधायला मदत करेल का, तर त्याच्यात नाही त्याचा फारसा सहभाग असणार. ओके, म्हणजे अगदी प्रामाणिकपणे की तत्वज्ञान विषय घेऊन जर तुम्ही ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पुढे केलं तर तुम्हाला करिअरच्या संधी उपलब्ध आहेत, नाही असं नाही. पण जी काही अशी आपली शायनिंग क्षेत्र आहेत, IT जसं होतं एकेकाळी, तसं तत्वज्ञान नक्की नाही आहे. पण इथेच पहा, तत्वज्ञानाचा थोडासा जरी इन्क्लिनेशन ज्याच्यात आहे ना, त्या मुलाच्या मनात हा प्रश्न नक्की येतो की उत्कर्ष नक्की कशाला म्हणायचं, विकास नक्की कशाला म्हणायचं. बरोबर. खूप पैसे मिळवणं, चांगली नोकरी मिळवणं, खूप उत्तम घरात आणि एकूण भौतिक सुखसाधनं खूप आहेत, असं असणं म्हणजेच उत्कर्ष का? मी एक गोष्ट सांगते तुला. सॉक्रेटिस नावाचा जो प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ होता, त्याचं एक खूप फेमस वाक्य आहे जे माझ्या अतिशय आवडीचं आहे, आणि ते एका अर्थाने फिलॉसॉफी या विषयाचा काय म्हणूया सारच सांगतं आपल्याला. तो असं म्हणाला आहे की लाईफ अनएक्झामिन्ड इज नॉट वर्थ लिव्हिंग. ज्या आयुष्याचं तुम्ही परीक्षण केलेलं नाही की आपल्याला आपलं आयुष्य आहे म्हणजे काय आहे, आणि आपण चांगलं आयुष्य जगायचं म्हणजे ते कसं जगायचं, त्याच्याबद्दलच्या आपल्या कल्पना काय आहेत, ह्याचं परीक्षण न करता तुम्ही आंधळ्यासारखे जे तुमच्या पुढे समाजाने ठेवलं आहे काही प्रारूप चांगल्या आयुष्याचं, उत्कर्षाचं, त्याच्यामागे धावणं म्हणजे चांगलं आयुष्य आहे का? तो असं म्हणतो, असं जर तुम्ही केलं तर धिस इज नॉट वर्थ लिव्हिंग. जगायच्याच लायकीचं नाही. आता हे फार स्ट्रॉंग स्टेटमेंट वाटू शकतं, तर आपण थोडं डिकोड करूया. ओके, तर जगायच्या लायकीचं नाही म्हणजे काय, अशा लोकांनी काय मरून जावं का असं आपण म्हणतो, तसं त्याला अर्थातच म्हणायचं नाही. त्याचं म्हणणं असं की तुम्ही कोण आहात, तुम्ही मनुष्य आहात. बरोबर. आणि मनुष्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर त्याला जी बुद्धीची क्षमता आहे, त्याला ही मगाशी मी म्हणलं जी जाणीवेची जाणीव आहे, ही त्याची क्षमता आहे. त्यामुळे काय होतं की कुठलीही गोष्ट समोरच्यानी सांगितली म्हणून तशीच्या तशी न स्वीकारता आपण आपल्या बळावर त्याच्याबद्दल विचार करणं, त्याची चिकित्सा करणं, आणि मग उघड्या डोळ्यांनी निर्णय घेणं. ओके, ही सगळी प्रोसेस जी आहे ना, तुम्ही फिलॉसॉफी शिकलेले असाल काही काळ तरी ती त्याची तुमची ओळख होते आणि तुम्ही ती करता. याच आपल्याला दिसतं की रूढ अर्थाने अतिशय यशस्वी माणसं आत्महत्या करतात. तर हे का होतं? कुठेतरी काहीतरी चुकतंय. बरोबर. तर मग ह्याचं कारण कदाचित आपल्याला नक्की आयुष्याकडनं काय हवंय, आपलं सुख कशात आहे, ह्याचा आपण विचारच केलेला नाहीये. म्हणून हे परीक्षण करणंच आहे. म्हणून मी तुला म्हटलं की उत्कर्ष नक्की पाहिजे. पैसे मिळवायला हवेत का? नक्की मिळवायला हवेत. सुख समाधान हवं का? नाही, नक्की हवं. पण आपलं सुख नक्की कशात आहे, आणि त्या सुखासाठी आपण काय काय गमवायची आपली तयारी आहे, काय काय करायची तयारी, हा दृष्टिकोन फिलॉसॉफी तुम्हाला देते. ओके. आणि एक दुसरं मला तुझ्या डेटाबद्दल बोललास त्याच्याबद्दल थोडं म्हणायचं की हे फार महत्त्वाचं आहे. कारण आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीबद्दल बोलतो, आपण माहितीच्या विस्फोटाबद्दल बोलतो, आणि खरंच आहे आपल्याकडे आपल्या अंगावर सतत मारा होतोय चहूबाजूनी माहितीचा. आणि मी मगाशी म्हटलं तसं माहिती म्हणजे ज्ञान नाही. ही जे आहे ना, हे आजकाल अगदी म्हणजे छोट्या मुलांपासून सगळ्यांना सांगायची गरज आहे की जे तुम्ही सोशल मीडियावर बघताय किंवा इतर माध्यमातनं बघताय, वेबसिरीजमधनं बघत असाल, व्हिडिओजमधनं वेगवेगळ्या बघत असाल, यूट्यूबवरच्या, किंवा हे म्हणजे माहिती आहे, ते ज्ञान नाही. जस्ट कन्झ्युमिंग द इन्फॉर्मेशन. त्या इन्फॉर्मेशनचं ज्ञानामध्ये कसं रूपांतर करायचं,
त्याला आपलंसं कसं करायचं, म्हणजे इंग्लिशमध्ये ॲप्रोप्रिएशन हा जो शब्द आहे ना, ते ज्ञान आत्मसात कसं करायचं, हा पुढचा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके. तर हा माहितीपासून ज्ञानापर्यंतचा जो प्रवास आहे तो सुद्धा तत्त्वज्ञानात उलगडला जातो. जसा तो ओके. सायकॉलॉजीत उलगडला जातो, ओके. त्याचं एक वेगळ्या प्रकारचं आकलन आपल्याला तत्त्वज्ञान करून देतं, की अरे अच्छा. माहिती म्हणजे ज्ञान नाही. हम्म. ज्ञान कशाला म्हणायचं, त्याच्या घटकांकडे आपण जातो. अशा ओके. अनेक गोष्टी आहेत. राईट. म्हणजे तुम्ही उल्लेख केला की भारी आहे, म्हणजे बघायला गेलं तर हे इंटरेस्टिंग आहे. पण हे जे तत्वज्ञान आपण म्हणतो की दिसायला किंवा हे बोलल्यानंतर हे भारी आहे, पण आत्मसात करण्याचा जेव्हा मुद्दा येतो बरोबर. तेव्हा ते तेवढंच अवघड म्हणूयात आपण. कसं आहे माहिती का, तू मला सांग, जो विषय आपल्याला येत नाही ना तो आपल्याला अवघड वाटतो. हम्म. म्हणजे मला उदाहरणार्थ गणित खूप अवघड वाटायचं. हम्म. मी काही वर्षानंतर लॉजिक शिकले, तर्कशास्त्र जी तत्त्वज्ञानाचीच एक शाखा आहे. ओके. ते शिकल्यावर माझ्या असं लक्षात आलं की अरे मी शाळेत जी भूमिती शिकली होते ते एका परीने लॉजिकचंच एक्सटेन्शन आहे. ते लॉजिक तुमचं चांगलं असलं तरी तुम्हाला पटकन येतं. बरोबर. हां, तर कुठल्याही विषयाला एक आपापलं काठिण्याची पातळी असते, थोडा अवघड असतो. तर एका विशिष्ट अर्थाने तत्त्वज्ञान थोडं अवघड आहे. का ओके. म्हणते मी, कारण त्यात आपण खूप ॲबस्ट्रॅक्ट गोष्टींबद्दल बोलतो. हम्म. म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं तत्त्व हम्म. किंवा अशा कार्यकारण भाव असं तर पाहिल्यावर कदाचित दचकायला होतील हो. असं संकल्पना असतात. पण काही संकल्पना अशा असतात की ज्या तुझ्या माझ्या आयुष्यात बोलण्यात आपण रोज वापरत असतो. उदाहरणार्थ योग्य काय आणि अयोग्य काय, हम्म. किंवा चांगलं काय आणि वाईट काय, बरोबर. हे शब्द आपल्याला कळत असतात. राईट. लोकशाहीसारखा शब्द जो आपण डे इन डे आउट हो. वापरतो आजकाल, पण त्याच्यावर खोलात जाऊन विचार करणं ही तत्त्वज्ञानाची खासियत आहे. ओके. त्यामुळे अवघड वाटतो तो, पण तुम्ही थोडं त्याच्यात कुठल्या विषयासाठी आणि आपल्याला कष्ट घ्यायला लागत नाहीत, हो, ते सगळ्यासाठी. सगळीकडेच हो, घ्यायला बरोबर. लागतात. मला असं वाटतं बरं का शंतनू, की हम्म. ज्या माणसामध्ये कुतूहल आहे, ज्या माणसामध्ये ती भूक आहे की मला समजून घ्यायचं आहे हे काय आहे, बरोबर. मला डोळेसपणे जगायचं आहे, ओके. त्याच्यामध्ये तो फिलॉसॉफीचा हे ऑलरेडी असतंच हम्म. अस्तित्वात. एक स्पार्क. स्पार्क असतो आणि मग त्या माणसाला नाही तो अवघड जात. त्यांनी एक समजूत आपली निर्माण झाली. राईट. कारण जर तुम्ही शिकलेले नसाल तत्त्वज्ञान तर त्याच्यात जी तांत्रिक परिभाषा वापरली जाते हम्म. ती तुम्हाला दचकवते. बरोबर. मग त्याच्याशी तुम्ही ओळख करून घेतली, दोस्ती दॅट्स केली. अगेन अ प्रोसेस. दॅट्स अ प्रोसेस विच हॅपन्स इन एनी सब्जेक्ट. राईट. सो देर इज नथिंग व्हेरी डिफिकल्ट अबाउट फिलॉसॉफी. जनरली म्हटलं जातं म्हणून मी तुम्हाला विचारलं की बरोबर, बाबा बरोबर. मग डीप आणि मग अवघड आणि मग हे जोडून बाबा हो. सब्जेक्ट खूपच काहीतरी वेगळा असेल हा. वगैरे म्हणून तुम्ही बरं झालं की तो म्हणजे संशय किंवा काय म्हणू शंका दूर केलीत ती. आता ह्या इंटरेस्टबद्दल तुम्ही जे बोललात, आपल्याला भारताला लाभलेली जी परंपरा आहे तत्वज्ञानाची, तर तुमचा अभ्यास तर आहेच आहे, पण ती इंटरेस्टिंगली आपण रेफर कशा प्रकारे करू शकतो, म्हणजे जर आपल्याला शिकायचं असेल किंवा समजून घ्यायचं असेल हो, व्हॉट्सएव्हर. हो. आपण सगळ्यात पहिल्यांदा हा मुद्दा लक्षात घेऊया की एक तत्त्वज्ञान या विषयाची खासियत अशी आहे की तत्त्वज्ञान आणि ज्या संस्कृतीत ते तयार होतं त्याचा खूप आंतरिक संबंध असतो. म्हणजे ते तुम्हाला एकमेकांपासून वेगळं नाही काढता येत. अच्छा. म्हणजे तत्त्वज्ञानात आपण भारतीय तत्त्वज्ञानाबद्दल बोलतो, पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाबद्दल बोलतो, तसंच चिनी तत्त्वज्ञान, आफ्रिकन तत्त्वज्ञान, कोरियन तत्त्वज्ञान, जपानी तत्त्वज्ञान अशाही परंपरा आहेत. बर. ज्या कमी माहिती असतात सहसा, राईट. पण त्या आहेत. आणि ह्याचं असं आपण फिजिक्सबद्दल नाही बोलणार हम्म. किंवा मॅथमॅटिक्सबद्दल नाही बरोबर. बोलणार. ते सगळीकडे ते एकच universal असतं. आहे ते थोडक्यात. युनिव्हर्सल आहे. करेक्ट. ओके. ते युनिव्हर्सल आहे, सगळीकडे लागू आहे. ओके. तर मी तत्त्वज्ञानाचे मगाचे जे प्रश्न म्हणलं ते सर्व ठिकाणी विचारले गेलेत. ओके. ते कन्सर्न सगळीकडे आहेत. राईट. त्याच्यातून तत्त्वज्ञानाच्या शाखा निर्माण झाल्या आहेत ठिकठिकाणी. पण तुमच्या संस्कृतीची जी काही जडणघडण आहे, आणि आता पहा आजकाल आपण इंटरडिसिप्लिनॅरिटीबद्दल खूप बोलतो, तर तुमची संस्कृती सगळी सुद्धा तुमच्या समाजाचा इतिहास, भूगोल, त्याचा सगळी जडणघडण ह्या सगळ्याशी कनेक्टेड असेल. त्यातलं काहीच आयसोलेटेड पद्धतीने आपल्याला बघता येत नाही. बरोबर. आणि संस्कृतीचा खूप मोठा भाग तत्त्वज्ञान हा असतो, ओके. त्या संस्कृतीवर ठसा अच्छा, उमटवणारा. अच्छा. त्यामुळे आपल्याला असं दिसतं की पाश्चिमात्य संस्कृतीत तयार झालेलं तत्त्वज्ञान थोडं वेगळ्या प्रकारचं आहे, ओके. भारतात तयार झालेलं वेगळ्या प्रकारचं आहे, आणि आपण भारतीय आहोत. बरोबर. त्यामुळे आपल्यावर जो ठसा आहे तो भारतीय संस्कृतीचा आहे, आणि त्याच्यानंतर अर्थातच ब्रिटिश आल्यानंतर आपल्यावर पाश्चात्य संस्कृतीचाही ठसा उमटला. थोडक्यात मग असं थोडंसं म्हणता येईल का की व्हरायटी आहे या फिलॉसॉफीमध्ये, कारण की हो. सगळंच युनिव्हर्सलाइज नाही करू शकत आपण. बरोबर. याच्यामध्ये ह्या प्रकारची व्हरायटी आहे. कसं आहे, म्हणजे उद्दिष्ट जे आहे ते त्या युनिव्हर्सॅलिटीकडे जाण्याचं आहे, की मनुष्य म्हणून आपण जे जीवन जगतो तिथे आपण त्याच्याबद्दल आपण काय म्हणू शकतो, बरोबर. किंवा जगाबद्दल आपण काय म्हणू शकतो. माणूस बरोबर. आणि निसर्ग यांचं नातं, माणूस आणि समाज यांचं नातं,
माणसाचं स्वतःशी असलेलं नातं, हम्म. याबद्दल आपण वैश्विक पातळीवर काहीतरी म्हणू शकतो. हे सगळे Universal एलिमेंट्स येतात. हा. हे इथे युनिव्हर्सॅलिटी येते. हम्म. त्याच्यात थोडं डिटेलमध्ये आपण गेलं हम्म. की मात्र वैशिष्ट्यपूर्णता येते त्या अच्छा. संस्कृतीची. ओके. हां, तर भारतीय संस्कृतीत जे तत्त्वज्ञान निर्माण झालं ना, तिथे आपल्याला असं दिसतं की बहुसंख्य वेळा जीवन चांगल्या पद्धतीने कसं जगावं, हम्म. चांगलं जीवन म्हणजे काय, जीवनाची ध्येय काय आहेत, ह्या प्रश्नाच्या चौकटीत भारतीय तत्त्वज्ञानाचा विकास झाला. बरं. पण मला एक त्यात इथे सांगायला आवडेल की भारतीय तत्त्वज्ञानात दोन मुख्य परंपरा आहेत, ज्याला वैदिक आणि अवैदिक किंवा आस्तिक आणि नास्तिक परंपरा असं म्हणलं जातं. ओके. म्हणजे भारतीय परंपरा म्हणजे फक्त हिंदू तत्त्वज्ञानाची परंपरा नाही. ओके. त्याच्याही पलीकडे आपल्याकडे अनेक दर्शनं, आपला शब्द आहे दर्शन. ओके. आणि पहा, त्याचंही आपण तत्त्वज्ञानबद्दल बोललो, फिलॉसॉफीबद्दल बोललो. राईट. दर्शन कशाचं, तर देवाचं दर्शन घेतो तसं नाही, बर. हे जीवनाचं दर्शन आहे. राईट. आणि ते जीवनाचं सर्व अंगानी होणारं, साकल्यानी होणारं दर्शन आहे. असं दर्शन भारतीय तत्त्वज्ञानात अभिप्रेत आहे. आणि त्याच्यात जी दर्शनं, ज्या म्हणजे फिलॉसॉफिकल सिस्टीम्स वेदांचं प्रामाण्य मानतात, त्यांना म्हटलं जातं आस्तिक किंवा वैदिक दर्शनं. ओके. आणि जे वेदांचं प्रामाण्य नाकारून इतर प्रामाण्यांचा विचार करतात, म्हणजे त्यांना आधार मानतात, त्यांना म्हटलं जातं नास्तिक. तर ओके. बौद्ध तत्त्वज्ञान, ओके. जैन तत्त्वज्ञान, चार्वाक तत्त्वज्ञान ही नास्तिक परंपरेतली. बर. पण आपण आपल्याला जी माहिती आहे, उदाहरणार्थ अद्वैत वेदांत, सांख्य, योग, ही जी आहेत, मीमांसा, ही आपली आस्तिक दर्शन आहेत. ओके. ओके. म्हणजे हा त्याच्यातला एक हा. भेद म्हणू शकतो आपण. हां, म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानातही भरपूर वैविध्य आहे, हे मला इथे अधोरेखित करायला आवडेल. भारी गोष्ट म्हणू शकतो, कारण की नक्कीच. पुन्हा अशी एक युनिव्हर्सलाइज केल्यानंतर एक व्हरायटी तर आहेच हो, हो. तत्वज्ञानाला, आणि पुन्हा भारताकडे जेव्हा येतो परंपरेकडे, तेव्हा पण एक व्हरायटी त्याच्यातही मिळते. अतिशय मोठी व्हरायटी आहे. ग्रेट. मला आता अगदी शेवटचा प्रश्न विचारायचा तुम्हाला, की आत्ता जे बदलतं जग आहे, मगाशी पण तुम्ही उल्लेख केला, तर त्याच्यामध्ये फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान आपल्याला कशा प्रकारे मदत करू शकतं? अगेन अबाउट कोपिंग अप. Yeah. सो हा एक प्रश्न येतोच, म्हणजे बरोबर. पुन्हा आमच्या पिढीतल्या लोकांना नाही, पण जरा वयोवृद्ध लोकांना सुद्धा. तर याच्याकडे आपल्याला म्हणजे जर डील करायचं असेल पुन्हा, तर फिलॉसॉफी कशा प्रकारे गाईड करतं? इथे मला परत एक इंटरडिसिप्लिनॅरिटीकडे यायला आवडेल. फिलॉसॉफीचं एक व्याख्या जी मी सुरुवातीला सांगितली नाही, पण आता मला अगदी योग्य वेळेला ती सांगता येते, ती अशी आहे की फिलॉसॉफी हा सगळ्याचा समग्रतेने अभ्यास करणारा विषय. ओके. म्हणजे विज्ञानामध्ये सुद्धा आपण खंड पाडलेत बघ, की फिजिकल सायन्सेस, बायोलॉजिकल सायन्सेस असे. फिलॉसॉफी या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करतं. राईट. आजच्या घडीला तू म्हणतोयस तसं आजच्या जगाचं वैशिष्ट्य काय आहे, की आपलं जग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाने खूप मोठ्या प्रमाणावर आता प्रभावित केलेलं आहे. बरोबर. तर ह्या सगळ्याची दखल घेतल्याशिवाय आज तत्त्वज्ञानालाही पुढे जाता येणार नाही. आणि आपल्याला विज्ञानाने हे लक्षात आणून दिलं आहे की अनिश्चितता आणि वैविध्य ही आपल्या जगाची वैशिष्ट्यच आहेत. राईट. आणि तू म्हणतोस तसं त्याच्याशी कोपअप कसं करायचं हे मात्र विज्ञान स्पष्टपणे एक्सप्लिसिटली सांगत नाहीये. तत्त्वज्ञान इथे आपल्याला मदत कसं करतं, की जगाचं जे काही स्वरूप विज्ञानाने शोधून काढले आणि इथून पुढेही काढत राहील, त्याचे जर हे फीचर्स असतील तर आपल्याला त्यातून हे लक्षात येतं की आपण जेव्हा जग बदलायची भाषा करतो तेव्हा जग खरंच बदलणं शक्य असतं का? बरोबर. किंवा जगातल्या कुठल्या गोष्टी बदलता येणं शक्य आहे, कुठल्या बदलता येणार नाहीत. तर ज्या बदलताच येणार नाहीत त्याच्यावर आपण आपला वेळ, आपली ऊर्जा खरोखर घालवावी का? का ज्या बदलता येणाऱ्या आहेत त्याच्यावर आपण ऊर्जा ही घालवावी? हे तत्त्वज्ञान ह्याच्याबद्दल आपल्याला गाईड करू शकतं. आणि त्याच्या पुढे जाऊन आपल्या रोजच्या आयुष्यात जेव्हा आपण ह्या अनिश्चिततेचा सामना करत असतो, वैविध्याचा सामना करत असतो, तेव्हा तत्त्वज्ञान आपल्याला हे शिकवतं. जो शिकलाय तत्त्वज्ञान त्याला हे माहिती असतं की नेहमी मी बरोबर आणि दुसरा चुकीचा असं असत नाही. माझा दृष्टिकोन जो आहे तो माझा आहे, त्याला मर्यादा आहेत, त्यात त्रुटी असू शकतात. त्यामुळे मी समोरच्याच्या मताचा नेहमीच आदर करते, त्याचा विचार करते आणि मग ठरवते. त्यामुळे एक बौद्धिक नम्रपणा माझ्याकडे येतो, उद्धटपणा न येता, आणि त्याचा मला प्रत्यक्ष जीवन जगताना अतिशय फायदा होतो. कारण माझे संबंध सुधारतात इतरांशी, कारण माझा एक समावेशक दृष्टिकोन होतो, सहिष्णू दृष्टिकोन होतो, जो आपल्या परंपरेत फार महत्त्वाचा आहे. बरोबर. आणि त्यामुळे आपल्याला जे ज्ञान होतं जगाचं आणि समाजाचं, त्याचा आपल्या प्रत्यक्ष जीवनावर अतिशय चांगला प्रभाव पडतो. नैतिक निर्णय आपण नक्की कुठल्या निकषांच्या आधारे घ्यायचे आणि त्याच्याबद्दलचं विचार कसा करायचा
हे तू मला सांग विचार कसा करावा हे किंवा कुठल्या पद्धतीने विचार करणं बरोबर हो. हे कुठलं हे शास्त्र शिकवतं नाही आपल्याला? शिकवत. आणि हे सगळ्यात महत्त्वाचे आहे आपल्या जीवनासाठी, बरोबर. विचार करून जगणं. राईट. ह्याचा उत्तम गायडन्स तत्वज्ञान देतं. ओके. आणि आपण विचारशील माणसं असलो तर हो. आपल्याला हे माहितीच पाहिजे की विचार योग्य पद्धतीने कसा करायचा आणि कशासाठी करायचा. सो असं आपण त्याला एक प्रॉडक्ट म्हणू की हां. आपल्याला एक मिळू शकतं की जर आपण तत्वज्ञानाच्या वाटे गेलो तर. मला वाटतं खूप इंटरेस्टिंगली ह्या गप्पा झाल्या, कारण की आमच्या पिढीच्या भाषेत बोलायचं झालं तर फील घेऊन शिकणं जे असतं किंवा बरोबर. एक ब्रॉडर कन्सेप्ट आहे थोडी हो, हो. मोठी, तर त्याला आपण इंटरेस्टिंग पद्धतीने कसं शिकू शकतो हे आज समजलं. मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद शंतनू. ही एवढी मोठी म्हणजे वास्ट कॉन्सेप्ट आहे पाहायला गेलं तर, पण सोप्या पद्धतीने तुम्ही सांगितलीत आणि प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच आवडली असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. त्यानंतर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि सोबतच तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या स्वरसाद स्टुडिओज ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद.